व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर येणार। भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यावर पुतीन यांचा असणार भर। महापालिका निवडणुकीची लगबग, निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांशी चर्चा। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक। जमीन व्यवहार प्रकरणात तेजवानी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप, शीतलला आज कोर्टात हजर करणार। मुंढवा जमीन प्रकरणात अजित पवारांचाही समावेश, अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची पुन्हा मागणी। केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, केंद्रीय कृषी मंत्र्यांची अखेर लोकसभेत कबुली। महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव 27 तारखेलाच मिळाला। महाराष्ट्र सरकारकडून मदत प्रस्तावाचा दोनदा पाठपुरावा, 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला राज्याकडून केंद्रांना पत्रव्यवहार। सांगलीच्या 8 स्ट्रॉंग रूम बाहेर राडा, मतदानातली कथित तफावत आंदोलनाचं निमित्त, पवार गटाच्या नेत्याचा स्ट्रॉंग रूम बाहेरच ठिय्या। तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी कलाकार सरसावले, तपोवनातल्या आंदोलनात अभिनेत्री अनिता दाते सहभागी। तपोवनातील आंदोलनात अल्पवयीन मुलं, तपोवन आंदोलनकर्त्यांकडून नियमभंग। सदानंद दातेंना केंद्रीय सेवेतून मुक्त करण्यासाठी महायुतीचं पत्र, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याचा दातेंचा मार्ग मोकळा। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन फक्त आठवडाभर, 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपुरात अधिवेशन। महायुतीचं सरकार चर्चेपासून पळ काढतंय, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप। मुंबई महानगरपालिका निवडणूक मतदार याद्यांचा घोळ सुरूच, मतदार यादीत एकाच व्यक्तीचं 103 वेळा नाव, तब्बल 4,33,000 व्यक्तींची एकापेक्षा अधिक वेळा नोंद। जागा 227, इच्छुक 1800, बहुत नाइंसाफी आहे। बीएमसी साठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी। अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचं प्रकरण, मुंबईतील 67 वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक, आरोपीला 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी। ठाण्यातील काजूवाडीत भर रस्त्यात रक्तरंजित राडा, तरुणांचा एकमेकांवर चाकू हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद, तक्रारदार नसल्यानं कारवाई नाही, पोलिसांचं उत्तर। पिंपरी चिंचवडमध्ये दुकानदारावर धारदार शस्त्रानं वार, मारहाणीनंतर 3,80,000चा ऐवज लुटला, पिंपरी चिंचवडमधल्या लिंक रोडवरील घटना। नाशिकमधील सातपूर ओराबार गोळीबार प्रकरणी अखेर मुख्य आरोपी भूषण लोंढेसह साथीदार जेरबंद, लोंढे टोळीवर नाशिक पोलिसांची मकोका अंतर्गत कारवाई। विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातला वाद चव्हाट्यावर, विजय हजारे करंडकमध्ये खेळण्यास कोहलीचा नकार। वराड निघालं बहरीनला, अजित पवारांच्या घरात लगीनघाई, अजित पवारांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील अडकणार विवाह बंधनात। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नव्या रेल्वे मार्गाची घोषणा, धार्मिक औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र येणार एकत्र, प्रस्तावित पुणे नाशिक मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गेच जाणार। भारताचा अमेरिकेशी महत्त्वपूर्ण संरक्षण करार, MH-60R हेलिकॉप्टरसाठी तब्बल $946 दशलक्ष करारावर स्वाक्षरी। छत्तीसगडमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश, मात्र DRGचे 3 जवान शहीद।